आमदार नारायण कुचे साहेब आहे. हा. तर त्यांचा पण याच्यामध्ये असं सोय आहे थोडीशी. कुचे ते राजकीय वरच असतंच त्यांच्यावर, समजा गावामध्ये त्यांचंच नातेवाईक आहे ना, ते सरपंच आहे. त्यांना असं उडवडीच उत्तर दिले टाळाटाळीची. ओके. आणि मी आरटीआय टाकून आरटीआय लगेच टाकला होता. हा, हे प्रशासन फक्त टाळाटाळ करायचा प्रयत्न करतं. आणि मी आता 26 जानेवारीला मी आत्मदहनाचा त्याला इशारा दिलेला आहे. नमस्कार, मी गणेश पोकळे. आत्ता हा एमपीएससी करणारा स्टुडंट माझ्यासोबत आहे, मदन यशवंत केकान. त्यांच्या आत्ता जे पोलीस पाटीलची भरती झाली, तर जालना जिल्ह्यात त्यांचं बदनापूर म्हणून आहे, तिथं काय गोंधळ झाला आहे तो त्यांच्या तोंडून आपण ऐकूयात. परंतु ह्या गोष्टीमध्ये अनेक लोकांचे इंटरफेअर झाले. ज्या लोकांनी तयारी केली, ज्या विद्यार्थ्यांनी तयारी केली, तो योग्य न्याय मिळाला नाही. अनेक पाठपुरावा केला, परंतु त्याच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं. तर ह्या विद्यार्थ्यांवरती अक्षरशः मोठी स्वप्न पाहतात, अनेक दिवस तयारी करतात, आणि अशा एका पोस्टमध्ये त्यांना जर अनेक पोस्टच्या ते तयारी करत असतात, पेपर देत असतात, पण असं जर कोणी इंटरफेअर केला, कोणाचा ताकद राजकीय वापरली, तर ह्या लोकांना अभ्यास करूनही न्याय मिळत नाही. ही फार मोठी अडचण आहे. तर त्यांची काय समस्या आहे, नक्की ह्या पोलीस पाटीलची भरती आता पर्टिक्युलर झाली, त्याच्यामध्ये त्यांना काय अडचण आहे त्यांची समजून घेऊया. तुमचं अगोदर नाव सांगा, आणि ह्या ज्या काय परीक्षेमध्ये गोंधळ झाला आहे त्या गोंधळाविषयी तुम्ही सविस्तर सांगा, काय अडचण. सर, मी 8-9 वर्षापासून एमपीएससीची तयारी करतो. आणि आमच्या आयडनी माझं नाव मदन यशवंत केकान. मी बदनापूर तालुक्यात अकोला गावाचा असून जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील पदभरती 700+ जागासाठी पदभरती आली. त्यामध्ये जे पेपर घेण्यात आला त्याच्यात पहिला सुटता आम्हाला असा संशय आहे, ते सगळं त्यांना पहिला आक्षेप आहे की त्यांना नाही का मार्कच दाखवा, म्हणजे 20 प्लस इंटरव्ह्यू मार्क नाही का अलग अलग दिलेच नाही आम्हाला. त्यांना फक्त रोल नंबर टाकले आणि रोल नंबर टाकले आपल्या वेबसाईटला, आणि त्यानुसार 45% क्वालिफाय, त्यानुसार इंटरव्ह्यू बोलले त्यांना सगळे सर्व. आणि तिथूनच आम्हाला संशय सोयी तिथं की त्यांनी दाखला आपलं मार्क टाकेल नाही. मग त्यानंतर मेरिट आपलं कटअप लागल्यास नंतर त्यांना नाही का जॉईनिंग केल्यानंतर त्यांना वेबसाईटला मार्क टाकून दिले ते. आणि नंतर त्यांना काहीतरी एडिट करून टाकले पाहिजे म्हणजे नियमानुसार त्यांना अगोदरच म्हणजे पेपर झाल्यानंतर 2 दिवसांना एमपीएससीची पण नाही का, एमपीएससी पण काय करतं 2-3 दिवसांना आन्सर की टाकून देतं. तर त्यानुसार त्यांना ते फॉलो करायला पाहिजे. आणि नाही का इंटरव्ह्यू मध्ये त्यांना नाही का 8 मार्कापासून तर 19.8 मार्कापर्यंत असं तफावत या आढळते समजा मार्कामध्ये. तर मी कलेक्टर मॅडमला भेटायला गेलो. ती मला काय म्हणल्या, काय नाव, श्रीमती मित्तल मॅडम, आशे मित्तल. तर त्या मला काय म्हणल्या, 15 मार्क नाही का तुमच्या डॉक्युमेंटला न्यायलाच मार्क असेल म्हणे. आणि वरचे 5 मार्क त्यांना फक्त आम्हाला 2-2 प्रश्न दिले. इंटरव्ह्यूला बिन इंटरव्ह्यू असं त्यांना असं काही इंटरव्ह्यू म्हणून घेतलंच नाही. त्यांना फक्त 2 चिठ्ठ्या दिल्या आम्हाला, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे प्रश्न दिले होते त्याचे आन्सर द्यायचे होते. तर त्याला मार्क ते काय म्हणून 5 मार्क त्याला आहे, 15 मार्क तुमच्या डॉक्युमेंटला आहे. तर त्या मग आता त्यांना वेबसाईटला टाकलेलं आहे मार्क वगैरे टाकले ना, लेखी इंटरव्ह्यू, त्यामध्ये अशी 8 मार्कापासून ते 19.8 मार्कापर्यंत असे तफावत आहे. त्यांना असं ते क्रायटेरिया मला विनंती झाली का, त्यांना असं उडवडीच उत्तर दिले टाळाटाळीचे. आणि मी आरटीआय टाकून आरटीआय लगेच टाकला होता जॉईनिंग झाल्यास नंतर. 4 दिवसानंतर आरटीआय दाखल केला. त्यामध्ये मी मुलाखतीचे मार्क प्लस इंटरव्ह्यू मार्क एक आरटीआय आणि दुसऱ्या आरटीआय मध्ये उत्तरपत्रिका मागितली होती समोरच्या विद्यार्थ्याची. तर त्यांनी मला ते माहिती दिली नाही. आपलं मूळ आरटीआय मध्ये नंतर प्रथम अपील दाखल केली, त्यामध्ये उत्तर दिले 45 दिवस लुटून गेले. प्रशासन फक्त दिरंग्या करू आलं, उडवडीच उत्तर देवलं, टाळटाळ करू आलं. पण ह्या प्रोसेस मध्ये नक्की मग तुमच्या मताने काय गोंधळ झालाय आणि म्हणजे कसं घडलं काय? आता समोरची पुढचा जो आला कॅन्डिडेट, त्यांनी पदभार स्वीकारलाय किंवा तो लागू झालाय, तर तो कसा गोंधळ झाला किंवा तो कसं म्हणजे. तर गावामध्ये आता आम्ही आपलं ग्रामीण भागातून येतो. ग्रामीण भागामध्ये आता काय सगळेच रिलेशन राहते एकमेकांसोबत. असू द्या, पण हे काय होतं, असे गोंधळ राज्यभरात होतात. तुम्हाला काय वैयक्तिक म्हणजे पर्टिक्युलर तुम्ही जे घडले ते सांगितलं पाहिजे, कारण हे गोंधळ जर होत असतील तर मग आपले संबंध म्हणून महत्वाचे का हा गोंधळ महत्वाचा, तुम्ही काय ठरवलं? गोंधळ तर माझ्यावर अन्याय झालंच आहे. तो बोललं पाहिजे आपण, संबंध हे नंतरची गोष्ट आहे. तर ते काय आलं, त्याचं ते आता थोडे राजकीय मध्ये त्याचं वरद असतं त्याच्यावर. तर त्यांना सगळ्यांचे नाव घ्या तुम्ही. गावातले समजा सरपंच ते सगळ्यात आमदार वगैरे हे. आमदार कोण आहे तुमचे?
आमदार नारायण कुचे साहेब आहे, हा. तर त्यांचा पण याच्यामध्ये असं सोय आहे थोडीशी. हा. त्याचा समोरच्या कॅन्डिडेटला सहकार्य केले त्यांनी. हा सहकार्य झाले असं वाटतं थोडं. हा. तर प्रशासनाकडून माझ्या अपेक्षा आहे, एचडीएम साहेब, कलेक्टर साहेब यांच्याकडून, तुम्ही बिन एक अधिकारी आहे, तुम्ही बिन तयारी करूनच गेलेले आहे. तुमच्याकडूनच अपेक्षा आहे आम्हाला. त्यांचं नाव काय? कलेक्टर मॅडम एचडीएम साहेब रामदास दौंड आणि कलेक्टर मॅडम आशिया मित्तल. हा. तर त्यांनी आम्हाला न्याय द्यावा याच्याबद्दल. समोरच्या मुलाचं नाव काय? समोरचा मुलगा राम बैराम मुंडे, आता तो कुठे जॉईन झाला? तो जेव्हा अकोलामध्ये पोलीस पाटील. ओके, तुम्ही जे जागे सांगताय तू. हा. ओके. आणि कोचेसन त्यांचे काय संबंध आहेत का? कुचेन ते राजकीय वरच असतंच त्यांच्यावर, समजा गावामध्ये त्यांचंच नातेवाईक आहे ना, ते सरपंच आहे. ओके. हा. म्हणजे विद्यार्थ्याचे का कोचेचे? विद्यार्थ्याचे हा. विद्यार्थ्याचे आत्या आपलं हा, हा. काका, समजा काकामध्ये. ओके, ओके. म्हणजे कोचेंच्या नात्यातून त्यांनी आमदारकीचा तिथे वापर केला हा. आणि ह्या सगळा गोंधळ असताना त्यांनी त्यांचा माणूस लावला असं तुम्हाला? हो तसंच. ओके. मग आता तुमची काय नेमकं मागणी आहे किंवा तुम्ही काय म्हणताय? माझी प्रशासनाला एवढेच हात जोडून विनंती आहे, मी नाही का एमपीसी मधून आता मला 8-9 वर्ष झाली, मला काहीतरी समजा आता घरच्याची अपेक्षा आहे की आपला मुलगा बिन कुठेतरी लागला पाहिजे, की आणि असंच जर का फ्रॉड मध्ये असं जर का विद्यार्थी भरत असेल, मग आमची तयारी करून काय फायदा? एवढे 8-8, 9-9, 10 वर्ष आम्ही एमपीसीच तयारी करतो. ओके. असंच जर का तुम्ही बॅकडोअरनं जर का विद्यार्थी भरत असेल, तर मग आम्ही काय करायचं? ओके. तुम्ही आता कधीपासून आणि कशाच तयारी करताय? आणि मला मी असं आरटीआय दाखल केलं ना, तर मला असं सांगितलं की तुम्हाला उत्तरपत्रिकाची प्रत मागितली जाते समोरच्या विद्यार्थ्याची. ओके. तर मग त्याच्यामध्ये सीबीएसई वर्सेस आदित्य बंडोपाध्याय केसमध्ये असं दाखल केलेलं आहे ना, तर मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. तर त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, सार्वजनिक भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारीने केवळ स्वतःच नव्हे तर इतरांचे गुण आणि उत्तरपत्रिका पाहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ती निवडीत कोणतीही भेदभाव झालेला नाही असे सिद्ध होते. त्यामध्ये स्पष्ट सांगितले न्यायालयाने. आणि दुसरा खटला आहे केरळ राज्य सरकारचा आहे, त्यामध्ये न्यायालयाने असंच उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला समोरच्या विद्यार्थ्यांची नाही का उत्तरपत्रिका मागवता येते. ओके. पण आरटीआय दाखल करू नये आणि उत्तर प्रदेश मागणी करून तुम्हाला देत नाही. हा, प्रशासन फक्त टाळटाळ करायचा प्रयत्न करतं. आणि मी नाही आता 26 जानेवारीला मी आत्मदहनाचा त्याला इशारा दिलेला आहे, तर त्यानुसार त्यांनी मला 1-2 दिवसात उत्तर द्यायला हवे. यामध्ये उत्तरपत्रिका त्यांनी मला देऊन भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता झाली आहे की नाही त्याचं म्हणणं आहे, पारदर्शक झाली आहे, त्यानुसार त्यांनी माझे समाधान करावे 2-3 दिवसात, नाहीतर मग मला टोकाचं पाऊल उचलावं लागेल. ओके. एवढीच तुमची मागणी? एवढीच माझी विनंती आहे, हात जोडून द्यायला. तुम्ही मेलद्वारे, पत्राद्वारे अर्ज केले? हा, मेल आम्ही मुख्यमंत्री, सगळे सचिव, उपमुख्यमंत्री, जेवढे डिपार्टमेंट आहे भरती प्रक्रियेच्या संबंधित, त्यांना सगळ्याला मेल केली. कलेक्टर साहेब, एचडीएम साहेब, त्याने अगोदर तर टाळटाळ केली. नंतर त्याच्यानंतर आम्ही त्याला मेलवर मेल करीत राहिलो कंटिन्यू मध्ये, पण त्याने काही प्रतिसाद समोरून नाही आला मला कोणाकडून, एचडीएम साहेब सगळ्यांच्याकडून. तर ते असं टाळटाळ करत होते. पण आता जे 26 तारखेला मी आत्मदानाचा इशारा दिला, त्यानुसार मग एचडीएम साहेबकडून रिप्लाय आला. तर त्यानं मला फक्त एवढं सांगितलं, तुमच्या वेबसाईटला मार्क टाकलेले आहे तोंडी आणि इंटरव्ह्यू. तर त्यानं मला उत्तरपत्रिका दिल्यात नाही असं सांगितलं. ती वैयक्तिक माहितीमध्ये येते. पण या 2-3 खटले पाहिले बघितले मी, त्याच्यामध्ये त्यानं सांगितले स्पष्ट की तुम्हाला उत्तर दिले जाते, समजा समोरच्याची उत्तरपत्रिका मागली जाते. तुमचा अधिकार आहे. हा, माझा माहितीचा वैयक्तिक माहिती माझा अधिकार असतो. तर हे होते मदन यशवंत केकान. अशी यांची समस्या आहे. 8-8 वर्ष तयारी करून आपण एमपीएससी करतो, त्यातली मग मी म्हणतो क्लास 1 असतील, क्लास 2 असतील, तर ह्या विद्यार्थ्यांना वर्ष जसे सरत जातात यश येत नाही. परिस्थिती फार गरिबीची असते. महिन्याला पैसे येतात, त्यातनं मेस भागवायची, रूमचं भाडं भागवायचं, रोजचं जगणं आलं दैनंदिन सगळ्या समस्या भागवायच्या. त्यातून एखाद्या परीक्षेला अप्लाय करावा. त्या राजकीय लोकांनी आपलं राजकारण, आता आपण हा आताचा मुद्दा नाही, पण ईव्हीएम मध्ये गोंधळ असतील, पैसे वाटप असतील, उमेदवारांना दबाव असेल, या गोष्टी राजकीय त्यांच्या क्षेत्रात ते करतात. पण त्यांचं क्षेत्र सोडून त्यांनी वापर आता ह्या विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यासाठी सुरू केलाय. त्यांची वापर त्यांच्या ताकदीचा अशा लोकांवरती अन्याय करण्यासाठी त्यांनी सुरू केलाय. याच्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावं. आणि प्रशासनात जे लोक गेलेत ते सुद्धा एमपीएससी करून गेलेत, त्यांनी सुद्धा ह्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांची जाण ठेवावी. आपणही अशीच तयारी करून इथपर्यंत आलोत, तर ह्या सगळ्यांची जाणीव ठेवून
यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अन्यथा ह्या विद्यार्थ्याला उद्या टोकाचं पाऊल उचलायची वेळ येईल. जो IAS ची तयारी करतो त्या विद्यार्थ्याला अशी पोलीस पाटलाची नोकरी ह्या सगळ्या व्यवस्थेमुळे आणि लवकर निकाल न लागण्यामुळे, पेपर न झाल्यामुळे ती पोलीस पाटील शिवराव लागते. ज्याला IAS व्हायचं, त्याला कलेक्टर व्हायचे, त्याचे स्वप्न आता फार पोलीस पाटणापर्यंत आले. पण तेही जर होत नसतील तर अक्षरशः रोजचं पोट भरता भरता पोरांना जगवता ज्या आईवडिलांवरती आत्महत्येची वेळ आली, आता दुर्दैवाने त्यांच्या मुलांवरती सुद्धा आत्महत्येची वेळ आली असं म्हणायची आज सध्याची वेळ आहे. त्यामुळं ह्या मुलाला न्याय मिळावा आणि यासारखे असंख्य त्यांच्यासोबत असं घडू नये यासाठी हा एक रिपोर्ट होता. हे एक उदाहरण झालं, पण अशा असंख्य घटना आहेत त्या सुद्धा यातून सुटल्या पाहिजेत. गणेश पोकळे, लेट्सअप मराठी, छत्रपती संभाजीनगर.